वळूयात पुढच्या बातमीकडे। ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण सरकारी पुरस्कार परत करणार आहेत। पुण्यातल्या जमिनीच्या वादावरून उषा चव्हाणांनी संताप व्यक्त केलाय। न्यायालयीन वादामध्ये असलेली कुटुंबियांची संपत्ती अद्यापही विभाजित आहे। 27 वर्षांपासून अन्याय सहन करतेय असं भावनिक निवेदन सुद्धा उषा चव्हाणांनी दिलंय। दरम्यान आनंदी घे आश्रमामध्ये शासनाचे सर्व पुरस्कार ठेवणार असल्याचं या ठिकाणी म्हणत उषा चव्हाणांनी ही ठाम भूमिका घेतली आहे। हायकोर्टचा निकाल लागलेला आहे। आमचा जो टीडीआर आहे आणि विभागून असं त्याच्या म्हणजे पहिल्यापासून चाललेले आहेत हिस्से, पण काय झालं कॉर्पोरेशनने परस्पर आमचा पण हिस्सा त्या एक बिल्डर आहे गोयल म्हणून त्यांना देऊन टाकलाय। म्हणजे आम्हाला थोडंसं विचारलं पण नाहीये की कारण हायकोर्टमध्ये त्यांनी दिलेला आहे निर्णय की तुम्ही कॉर्पोरेशनला जा आणि दोघांनी मिळून ते तिथे ठरवा काय ते। माझा मुलगा तिथे गेला पण त्याचा अगदी म्हणजे ह्याच्या अपमानास्पद सगळ्या गोष्टी झाल्या तिथे। मी त्याला म्हटलं घरी आहे, आपण शिंदे साहेबांकडे तक्रार करूया कारण हे खातं त्यांच्याकडे आहे म्हणून। आणि बेकायदेशीर चोरला म्हणजे तो। कॅमेरामन अथर्व सह मयूरज जाधव, TV9 मराठी, ठाणे।